नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. साईबाबांप्रती वाबळे कुटुंबाची असलेली श्रद्धा ही निश्चितच वाखाणण्याजोगी असून साईच्या कृपेने सुरेश शेठ वाबळे यांना शिर्डी संस्थांच्या विश्वस्त पदाच्या माध्यमातून देशभरातील भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे. गोवा येथील साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता काल शुक्रवारी हबप उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, ज्येष्ठ नेते सीताराम टूस, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, श्रीकांत खर्डे, आदर्श नागरी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब चोते, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूज, विष्णुपंत गीते, रामचंद्र काळे आदीसह यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की सुरेश वाबळे यांनी सहकार क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. साईबाबांची गेली अनेक वर्षापासून वाबळे कुटुंब सेवा करत असून ते आजतागायत कायम आहे. ग्रंथदिंडीने पारायण सोहळ्याची सांगता झाली तर पारायणार्थी वाचकांना आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसंगी लक्ष्मण तांबे, समीर हांडे, मच्छिंद्र तांबे, रावसाहेब शंकर तनपुरे, दीपक त्रिभुवन, शिवाजी कोळसे, साहेबराव दळे, श्रीराम गाडे, जालिंदर काळे, दत्ता घागरे, प्रकाश सोनी, किशोर कोबर्णे, संजय महाराज मसे, शंभूगिरी महाराज गोसावी, अण्णा महाराज गागरे, सुभाष महाराज विधाते, गणेश महाराज मुसमाडे, बाबा महाराज मोरे आदींसह भाविक भक्तगण यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त वाबळे कुटुंबियांनी अथक परिश्रम घेतले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. कीर्तन ऐकायला उपस्थित राहिलात आणि आपण सगळेच कारण राजकीय सामाजिक क्षेत्रातले आपण सगळेच आमचे स्नेही नातेवाईक सगळेच उपस्थित राहिलात. मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाची त्यानंतर महाप्रसाद घेऊन जा अशी वाबळे कुटुंबाची आपल्याला एक विनंती करतो. आणि 2 मिनिटं फक्त जे काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.